बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात आहे। प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। मात्र त्याने कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्याने हायकोर्टामध्ये धाव घेतली असल्याचं समजतंय। त्यामुळे या संदर्भातली सुनावणी सोमवारी होणार आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्याने हायकोर्टात धाव घेतली आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर फरार झालाय। पोलिसांकडून कोरटकरचा कसून शोध सुरू आहे। प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर फरार झाला होता। त्याचा शोध अद्यापही कोल्हापूर पोलिसांकडून सुरू आहे। कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपुरामध्ये पोहोचले आहे। त्याच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला आहे। दरम्यान त्याने कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी सोमवारी होणार आहे। अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकरने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। आज या संदर्भातली सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे। सोमवारी हायकोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान पोलिसांकडून कोरटकरचा कसून शोध सुरू आहे। त्याच्या बायकोची पल्लवी कोरटकरची देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे।